नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती वेताळ जी आर गोखले एज्युकेशन सोसायटीच्या विकुसा हायस्कूल सिन्नर येथे कार्यरत आहे. मी तुम्हाला इयत्ता 9वी विषय गणित भाग 1 या विषयाचा शैक्षणिक व्हिडिओ सादर करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण धनपरिमेय संख्येचे मूळ, करणी, करणीचे सोपे रूप, सजातीय करणी, करणींची तुलना, सजातीय करणींवरील क्रिया, करणीचे परिमेयीकरण याविषयी अभ्यासले. आता आपण यावर आधारित विविध उदाहरणे अभ्यासू. सराव संच 2.3. सराव संच 2.3. प्रश्न क्रमांक 1. पुढील करणींच्या कोटी सांगा. उदाहरण क्रमांक 1. घनमुळात 7. बघा इथे या करणीमध्ये या चिन्हाच्या मध्ये 3 आहे, म्हणून या करणीची कोटी असणार आहे 3. उदाहरण क्रमांक 2. 5 वर्गमुळात 12. बघा या उदाहरणामध्ये आणि या उदाहरणामध्ये फरक आहे की इथे चिन्हाच्या मध्ये 3 आहे, परंतु हा 5 जो आहे तो या चिन्हाच्या बाहेर आहे, म्हणजे वर्गमूळ आहे हे. 5 वर्गमुळात 12 म्हणजे इथे या चिन्ह जे आहे म्हणजे हा वर्ग आहे, वर्गमूळ आहे, म्हणून इथे आपण त्याची कोटी 2 लिहिणार. त्यानंतर उदाहरण क्रमांक 3. बघा इथे या चिन्हाच्या मध्ये 4 आहे लिहिलेला, म्हणून या करणीची कोटी 4 असणार. कोटी बरोबर 4. त्यानंतर उदाहरण क्रमांक 4. वर्गमुळामध्ये 39. बघा इथे चिन्हामध्ये कोणतीही संख्या नाही, म्हणजे इथे त्याची कोटी 2 असते. त्यानंतर शेवटचे उदाहरण बघा, घनमुळात 18. म्हणजे इथे चिन्हामध्ये 3 आहे, म्हणून या करणीची कोटी 3 असणार आहे. प्रश्न क्रमांक 2. पुढीलपैकी कोणत्या संख्या करणी आहेत हे सांगा. उदाहरण क्रमांक 1. घनमुळात 51. बघा इथे हा 51 हा धनपरिमेय संख्या आहे आणि त्याचे जे घनमूळ असणार आहे तेही अपरिमेय संख्या असणार आहे. म्हणजेच काय तर बघा, आपण मागील व्हिडिओमध्ये अभ्यासले की करणी कशी ओळखली जाते. तर इथे 51 हा धनपरिमेय संख्या आहे, परंतु त्याचे घनमूळ हे अपरिमेय संख्या असणार आहे. म्हणजेच ज्या करणीची मूळ अपरिमेय असते ती करणी आहे असे आपण म्हणतो. म्हणजेच काय तर बघा आपण उत्तर लिहू. उत्तर येथे करणीस्थ संख्या करणीस्थ संख्या 51 ही धनपरिमेय आहे व करणीची कोटी इथे करणीची कोटी 3 आहे. 3 म्हणजेच ती 1 पेक्षा मोठी आहे, म्हणून तीन वर्गमुळात 51 ही करणी आहे. बघा ही संख्या करणी आहे असे आपण ओळखू शकतो. त्यानंतर उदाहरण क्रमांक 2 घेऊ आपण. बघा उदाहरण क्रमांक 2 आहे 16चे चौथे मूळ. बघा आता आपण हे बघू शकतो की 16
आहे त्याचा आपण भागाकार केला आणि त्याचे आपल्याला उत्तर मिळते ते 2. म्हणजेच बघा उत्तर 4 बरोबर. म्हणजेच काय असणार आहे 16चा 1/4 बरोबर 2चा 4 असणार आहे. म्हणजेच जर आपण इथे बघितले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 केले तर आपल्याला हे 16 उत्तर मिळणार आहे. तर हे 16 हे जे उत्तर आहे ते म्हणजेच 16चे चौथे मूळ हे 2 असणार आहे. म्हणजेच काय तर आपण इथे म्हणू शकतो की 2 ही परिमेय संख्या आहे. म्हणून 16चे चौथे मूळ ही करणी नाही. बघा याप्रमाणे आपण कोणत्या संख्या करणी आहे व कोणत्या संख्या करणी नाहीत हे अशा प्रकारे आपण ओळखू शकतो. तर बाकीची जी उदाहरणे आहेत ती तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवायची आहेत. क्रमांक 3 पुढील जोड्यांपैकी कोणत्या करणींच्या जोड्या सजातीय व कोणत्या विजातीय आहेत हे ओळखा. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रथमतः सजातीय जोड्या असण्यासाठी 2 करणी सजातीय असण्यासाठी त्यांची कोटी व कनिष्ठ संख्या समान असाव्या लागतात. कनिष्ठ संख्या व कोटी या दोन्ही ज्या आहेत दोघींच्या समान असल्या पाहिजेत. तर बघा इथे पहिले उदाहरण आहे वर्गमुळात 52 आणि 5 वर्गमुळात 13. बघा इथे आता हे 52 जे आहे त्याची आपण फोड करू शकतो. वर्गमुळात 52 म्हणजेच काय असणार आहे तर 13 गुणिले 4 केले तर आपल्याला 52 मिळतात. बघा आता हेच सेपरेट केले वर्गमुळात 13 गुणिले वर्गमुळात 4. आता 13चे तर वर्गमूळ नाही पण 4चे वर्गमूळ आहे ते म्हणजे 2 आणि हे वर्गमुळात 13 जे आहे ते तसेच लिहिणार. आणि दुसरी जी करणी आहे ती म्हणजे 5 वर्गमुळात 13. म्हणजेच काय इथे बघा 5 वर्गमुळात 13. आता जी अट आहे ती बघा कोटी समान असायला पाहिजे. कोटी म्हणजे वर्गमूळ, इथे वर्गमूळ आहे दोन्हींचे म्हणजे ते समान आहे. आणि कनिष्ठ संख्या म्हणजे ही वर्गमुळातील जी संख्या आहे ती ही ते 13 आहे आणि ती दुसऱ्या करणीमध्येही 13 आहे. म्हणजेच ही जी जोडी दिलेली आहे ती सजातीय आहे असे आपण म्हणू शकतो. तर आपण इथे लिहू शकतो वर्गमुळात 52 5 वर्गमुळात 13 ही या करणीच्या सजातीय जोड्या आहेत. उदाहरण क्रमांक 2 वर्गमुळात 68 5 वर्गमुळात 3. बघा 2 करणी सजातीय असण्यासाठी त्यांची कोटी व कनिष्ठ संख्या समान असाव्या लागतात. बघा उदाहरण क्रमांक 1 प्रमाणेच आपण इथे वर्गमुळात 68ची फोड करणार आहोत. बघा वर्गमुळात 68 बरोबर आपल्याला माहिती आहे 17चा पाढा 17 चोक 68 होतात. म्हणून आता हे आपण 17 आणि 4 सेपरेट करणार.
वर्गमुळात 17 गुणिले वर्गमुळात 4. आता या दोन्हींचं वर्गमूळ, इथे 17चे वर्गमूळ नाही होत परंतु 4चे वर्गमूळ होते, ते म्हणजे 2 वर्गमुळात 17 तसेच लिहिणार. त्यानंतर दुसरी संख्या आहे 5 वर्गमुळात 3. म्हणजेच बघा 5 वर्गमुळात 3. बघा या उदाहरणामध्ये इथे कोटी समान आहे, वर्गमुळातच आहे, परंतु ही जी करणीस्थ संख्या जी आहे इथे 17 आहे आणि दुसऱ्या करणीमध्ये 3 आहे. म्हणजे या करणीस्थ संख्या या समान नाहीत, भिन्न आहेत. म्हणून आपण इथे लिहू शकतो वर्गमुळात 68 व 5 वर्गमुळात 3 या करणीच्या विजातीय जोड्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, याप्रमाणे तुम्ही प्रश्न क्रमांक 3 मधील उदाहरणे सोडवायची आहेत. प्रश्न क्रमांक 4, खालील करणींना सोपे रूप द्या. उदाहरण क्रमांक 1, वर्गमुळात 27. बघा या 27ची अशी फोड करायची की एक संख्या ही वर्ग असलेली पाहिजे. तर आता आपण 27ची अशी फोड करू शकतो की 9 त्रिक 27, 9 गुणिले 3. आता 9 हा 9चे वर्गमूळ हे 3 येईल आणि हे आपण त्याआधी आपण हे प्रथम सेपरेट करू. वर्गमुळात 9 गुणिले वर्गमुळात 3. आता 9चे वर्गमूळ आहे 3 आणि हे वर्गमूळ तसेच राहणार वर्गमुळामध्ये 3. हे झाले वर्गमुळात 27चे सोपे रूप 3 वर्गमुळात 3. त्यानंतर उदाहरण क्रमांक 2, 50. बघा 25 दुने 50, 25 गुणिले 2 बरोबर इथे सेपरेट करणार आपण 25 गुणिले वर्गमुळात 2. 25चे वर्गमूळ आहे 5 आणि वर्गमुळात 2 तसाच. या पुढील उदाहरणे तुम्ही तुमच्या वहीत सोडवा. क्रमांक 5, खालील संख्यांमधील लहान मोठेपणा ठरवा. उदाहरण क्रमांक 1, 7 वर्गमुळात 2, 5 वर्गमुळात 3. बघा इथे लहान मोठेपणा ठरवताना आपण ही पद्धत अवलंबणार. 7 वर्गमुळात 2 म्हणजे इथे 7चा वर्ग करून घ्यायचा, तो वर्गमुळामध्ये लिहायचा. म्हणजे 7चा वर्ग 49, वर्ग 49 गुणिले वर्गमुळात 2. आता 49 गुणिले 2 आपल्याला मिळणार वर्गमुळामध्ये 98. त्यानंतर आहे 5 वर्गमुळात 3. इथे 5चा वर्ग आहे 25, वर्गमुळात 25 गुणिले वर्गमुळात 3. आता 25 गुणिले 3, 25 त्रिक 75 असणार आहे. बघा आता हे आपल्याला 2 वर्गमूळ मिळालेले आहेत. तर इथे वर्गमुळात 98 आणि वर्गमुळात 75. आता इथे वर्गमुळात 98 म्हणजे 98 ही मोठी संख्या आहे, म्हणून आपण हे चिन्ह असे देणार की वर्गमुळात 98 मोठे आहे वर्गमुळात 75 पेक्षा. म्हणजेच काय असणार आहे, वर्गमुळात 98 म्हणजे 7 वर्गमुळात 2 हा मोठा आहे 5 वर्गमुळात 3 पेक्षा. हे आपले उत्तर. यानंतर आपण उदाहरण क्रमांक 2 बघूया. उदाहरण क्रमांक 2, वर्गमुळात 247 व वर्गमुळात 274. बघा इथे यात कन्वर्जन करण्याची गरज नाही आहे. इथे डायरेक्ट संख्या दिलेल्या आहेत की 247 आणि 274. आता इथे कोटी समान आहे म्हणून आपण यात लहान मोठेपणा ठरवू शकतो. तर हा 247 हा लहान आहे 274 पेक्षा.
म्हणून आपण इथे लिहू शकतो की वर्गमुळात 247 लहान आहे वर्गमुळात 274 पेक्षा. बघा, याप्रमाणे तुम्ही उरलेली उदाहरणे सोडवायची आहेत. प्रश्न क्रमांक 6, सोपे रूप द्या. उदाहरण क्रमांक 1, 5 वर्गमुळात 3 अधिक 8 वर्गमुळात 3. बघा, इथे कनिष्ठ संख्या ही दोन्ही ठिकाणी समान आहे, त्यामुळे आपण इथे बेरीज करू शकतो. तर बघा, 5 अधिक 8 कंसामध्ये घेणार आणि वर्गमुळात 3 बाहेर, म्हणजेच 5 अधिक 8 बरोबर 13 वर्गमुळात 3 हे आपले उत्तर. त्यानंतर उदाहरण क्रमांक 2, 9 वर्गमुळात 5 वजा 4 वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 125. बघा, या उदाहरणामध्ये कनिष्ठ संख्या इथे 5 आहे, इथे 5 आहे, परंतु इथे 125 आहे. तर आपण याला 125ला सोपे रूप देऊ शकतो. ते म्हणजे 9 वर्गमुळात 5 वजा 4 वर्गमुळात 5 अधिक 25चे आपण 125चे आपण फोड करू शकतो. 25 गुणिले 5. बघा, आता 9 वर्गमुळात 5 वजा 4 वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 25, इथे आपण हे सेपरेट केले, गुणिले वर्गमुळात 5. हे जे 2 आहेत हे आपण इथे सेपरेट केले. तर पुढे 9 वर्गमुळात 5 वजा 4 वर्गमुळात 5 अधिक 5 वर्गमुळात 5. आता बघा, इथे कनिष्ठ संख्या आणि कोटी दोन्ही समान आलेले आहेत, त्यामुळे आपण इथे वजा बाकी व बेरीज करू शकतो. तर बघा, 9 वजा 4 अधिक 5 हे कॉमन काढले बाहेर आणि वर्गमुळात 5. आता हे 9 वजा 4 5, 5 अधिक 5 10, 10 वर्गमुळात 5. हे आपले सोपे रूप आले, 10 वर्गमुळात 5 हे उत्तर. याप्रमाणेच तुम्ही पुढील उदाहरणे या प्रश्नाची सोडवायची आहेत. प्रश्न क्रमांक 7, गुणाकार करा व तो सोप्या रूपात लिहा. उदाहरण क्रमांक 1, 3 वर्गमुळात 12 गुणिले वर्गमुळात 18. बघा, इथे आता आपण हे उदाहरण सोडवू. 3 गुणिले आपण 12चे फोड करू शकतो. इथे 4 त्रिक 12 गुणिले इथे 9ची फोड करू शकतो, 18ची फोड करू शकतो. 9 गुणिले 2, 9 दुने 18. बघा, इथे आता 3 गुणिले हे सेपरेट करणार, वर्गमुळात 4 गुणिले वर्गमुळात 3 गुणिले परत इथे वर्गमुळात 9 गुणिले वर्गमुळात 2. बघा, इथे 4चे वर्गमूळ 2 आहे आणि 9चे वर्गमूळ 3 आहे. तर आपण इथे लिहू शकतो 3 गुणिले 2, 4चे वर्गमूळ 2 गुणिले वर्गमुळात 3 गुणिले परत 9चे वर्गमूळ 3 गुणिले वर्गमुळात 2. आता बघा, हे वर्गमुळाचे संख्या एका बाजूला आणि या संख्या एका बाजूला घेणार. 3 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 2, म्हणजेच इथे येणार 18 वर्गमुळात 6. 3 दुने 6, 6 त्रिक 18 आणि 3 गुणिले 2 6. हे आहे आपले उत्तर. त्यानंतर उदाहरण क्रमांक 2 आपण अभ्यासूया. उदाहरण क्रमांक 2, 3 वर्गमुळात 12
गुणिले 7 वर्गमुळात 15. बघा इथे आपण उदाहरण सोडवूया. 3 गुणिले 12ची फोड होणार 4 गुणिले 3 गुणिले हे 7 असेच गुणिले 5ची फोड होणार 5 गुणिले 3 बरोबर 3 गुणिले हे सर्व सेपरेट होणार वर्गमुळात 4 गुणिले वर्गमुळात 3 गुणिले 7 गुणिले वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 3. बघा इथे आता 3 गुणिले 4चे वर्गमूळ 2 गुणिले वर्गमुळात 3 तसेच राहणार गुणिले 7 गुणिले वर्गमुळात 5 तसेच राहणार आणि वर्गमुळात 3. त्यानंतर बघा आता हे वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 3 एका बाजूला आणून घेऊ. 3 गुणिले 2 गुणिले वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 गुणिले 7 गुणिले वर्गमुळात 5. बघा वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 3 यांचा गुणाकार हा 3 येतो म्हणून 3 गुणिले 2 गुणिले हे 2 वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 3 याचा गुणाकार 3 येणार गुणिले 7 गुणिले वर्गमुळात 5 बरोबर. आता यांचा सर्वांचा गुणाकार करणार 3 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 27 हा येतो 126 आणि हे वर्गमुळात 5 तसेच राहणार. हे आहे आपले उत्तर. याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो बाकीची प्रश्न क्रमांक 7 मधील उदाहरणे तुम्ही तुमच्या वहीत सोडवायची आहेत. प्रश्न क्रमांक 8 भागाकार करा आणि तो सोप्या रूपात लिहा. उदाहरण क्रमांक 1 वर्गमुळात 98 भागिले वर्गमुळात 2. बघा हे उदाहरण कशा प्रकारे सोडवायचे आहेत. बघा वर्गमुळात 98 छेद वर्गमुळात 2. तर इथे काय होणार वर्गमुळात 98 छेद 2. बघा 98ला 2ने भागले तर आपल्याला उत्तर मिळते वर्गमुळामध्ये 49. आता 49 हे 7चे वर्गमूळ आहे म्हणजेच 7 हे आपले उत्तर. त्यानंतर उदाहरण क्रमांक 2 आपण अभ्यासूया. वर्गमुळात 125 भागिले वर्गमुळात 50. बघा वर्गमुळात 125 छेद वर्गमुळात 50. तर आता याला आपण सोपे रूप देणार. तर वर्गमुळात 125 छेद 50. बघा या दोघींना 25ने भाग जाईल तर वर्गमुळात 5 गुणिले 25 म्हणजे 25 गुणिले 5 125 आणि 2 गुणिले 25 बरोबर 50. तर बघा इथे 25 25 कट होणार उरणार वर्गमुळामध्ये 5 छेद 2. हे आपले उत्तर असणार. याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 8 मधील उरलेली उदाहरणे तुम्ही तुमच्या वहीत सोडवायची आहेत. प्रश्न क्रमांक 9 छेदाचे परिमेयीकरण करा. उदाहरण क्रमांक 1 3 छेद वर्गमुळात 5. बघा इथे अंशाला व छेदाला वर्गमुळात 5 ने गुणू. इथे आपल्याला मिळेल बघा 3 वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 5 छेद वर्गमुळात 5. बघा इथे आता यांचा गुणाकार केल्यावर 3 वर्गमुळात
5 छेद 5 गुणिले 5 25 वर्गमुळात 25. म्हणजेच आपल्याला इथे मिळणार 3 वर्गमुळात 5 छेद 5. हे आहे आपले उत्तर. त्यानंतर उदाहरण क्रमांक 2 आपण सोडवूया. 1 छेद वर्गमुळात 14. इथेही आपण तेच करणार. अंशाला व छेदाला वर्गमुळात 14 ने गुणू. बघा इथे आपल्याला मिळणार 1 छेद वर्गमुळात 14 गुणिले वर्गमुळात 14 छेद वर्गमुळात 14. म्हणजेच 1 गुणिले वर्गमुळात 14 हे आपल्याला मिळणार वर्गमुळात 14 छेद 14 गुणिले 14 वर्गमुळात 196. आता 196चे वर्गमूळ हे 14 आहे. म्हणून आपल्याला इथे मिळणार वर्गमुळात 14 छेद 14. हे आहे आपले उत्तर. विद्यार्थी मित्रांनो, याचप्रमाणे तुम्ही प्रश्न क्रमांक 9 मधील उर्वरित उदाहरणे आपल्या वहीमध्ये सोडवायची आहेत. गृहपाठ सराव संच 2.3 संपूर्ण आपल्या गणिताच्या वहीत सोडवा. धन्यवाद.